कुठे जर्किंग पण घालताय ना, उलट जर्किंग घालत आहे. एवढा चिकना झालाय कळलं ना मी जर्किंग कसं घालतो. उलट घातलं तरी चांगलं दिसणार आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो, जय शिवराय. जय शिवराय मित्रांनो. आज थंडी जरा वाढते, आता थंडीची असते आज आणि कोरोना पण वाढतोय. बरोबर आहे. आणि आज गुरुवार आहे, बँक निफ्टीची एक्सपायरी. आणि काय ओपनिंग गॅप डाऊन आहे आज 200-250 पॉईंट गॅप डाऊन बँक निफ्टी सेन्सेक्स पण तसं 110 वगैरे आहे. आणि बघू प्रीमियम हाय आहेत. काल मार्केट डाऊन आल्यामुळं आय व्ही पण जास्त वाढले, 14.5ला गेलंय. इंडिया विक्स त्यामुळे बघू प्रीमियम पण जास्त आहेत, पण रिस्की आहे. जेवढं प्रीमियम आता जास्त दिसतं तेवढी रिस्क वाटते. रिस्की ऑप्शन सेलरचे दिवस नाहीत आता, त्यामुळं म्हणजे काय शिफ्ट पण करता येत नाही. बाईंग टू सेलिंग असं शिफ्ट नाही करू शकत आपण जास्त. त्यामुळे अशा दिवशी शांत बसलेलंच बरं आहे, कारण खूप वॉलटाईल मार्केट आहे. प्रत्येक डिसेंबर बघा, मागचे पण डिसेंबर तुम्ही काढून बघितले, डिसेंबर जानेवारी एकदम वॉलटाईल मार्केट असतं. आणि अशा मार्केटमध्ये जरी स्ट्रॅडल मारला तरी लॉसच होणार आहे. त्यामुळे जास्त असं काय करू शकत नाही. त्यामुळे बघू आता काय होतं. साईडवेज दिसलं कसं तर मारू आपण, रिस्क थोडी कमीच घेऊ आणि आहे का नाही, बघू काय होतं. भेटू ट्रेड मध्ये. तर मित्रांनो आलेलो आहे विजय सेलला. आणि काय चालू आहे, काय विषय आज? सध्या प्रॉफिट आपला आहे 650-700 रुपये चालू आहे. एवढ्या मुवमेंटमध्ये पण सेलिंगमध्ये कसं काय प्रॉफिट? कारण राहावलं नाही म्हणून मारला आणि प्रीमियम जास्त आहेत त्यामुळे मारला. जे 20-20चे 19 मारलेले आय थिंक. आता 18 आणि 15 आहे. आणि स्टॉप लॉस आम्ही नेहमीसारखे नाही लावले, आता स्टॉप लॉस कमी लावलं. 31 रुपये स्टॉप लॉस आहे त्यांचे. आणि जरी स्टॉप लॉस गेला तरी 300-400 रुपये मायनस होईल. आणि 1000 झालं तर बघू आपण स्टॉप लॉस एकदम कट टू कट करायचा प्रयत्न करू. आता पर लॉट काहीतरी 200 रुपये भेटते. ते 3 लॉट मारले, 3 लॉट सेल, 3 लॉट 150 क्वांटिटी. त्यामुळे 10,000 झालं तर प्रॉफिट जास्त वाढू शकतो. प्रॉफिटसाठी मे बी केलंच नाही, म्हणजे असं कारण मारायचे म्हणून मारलंय. कारण लॉट पण बघा 3च सेलिंग काहीच नाही. सेलिंग अवघड भरपूर मिळतं, कधी पण एसएल जाऊ शकतो याचा. थोडा जरी वर गेला ना मार्केट, नाही तर खाली आलं ना 31 जाईल आणि 31ला एसएल. प्रीमियम भरपूर मिळत आहेत, पण ते प्रीमियम मिळून नाही काय उपयोग वाटतात. त्यामुळे बघू मग फिरत फिरत आलोय. हे एक ठिकाणी, अजून एक ठिकाणी जायचं आणि अजून एका ठिकाणी 3 ठिकाणी जायचंय. बघू भेटूयात पुढच्या ठिकाणावर. तर मित्रांनो आता किती वाजलेत? 11:54 झाल्यात. आणि सध्या जो प्रॉफिट आहे आपला 100-150-200 वाढलाय. 800 रुपये प्रॉफिट आहे. आणि आता सध्या एवढा होत नाही. बरोबर. असं डिके अशा टायमिंगला एकच आहे, काय होतं माहिती आहे ना, मुवमेंट येऊ शकते नाही तर मग डिके अचानक होतं. बरोबर. आणि एका साईडचा जाऊ शकतो एसएल. आता किती एक साईडचा जर तुम्ही कॉल मध्ये रिस्क वाटते. कुठे 19 रुपयाला झूम होतोय का? हां, कॉल 19 रुपयाला आहे. 31 एसएल आहे. तर गेलं तर किती रुपये राहतील? गेलं तर काय, आता डिके भरपूर झालाय त्यामुळे गेलं तर वाटते 500-600 जाऊ शकतात. अजून जर डिके झाला तर नो प्रॉफिट नो लॉसला जाईल. चालतंय, बघू आता काय होतं. आता मित्रांनो एक नवीन प्रकल्प नाही, नवीन एक टेस्ट करायचा आहे. करतोय आम्ही. हे वालं आम्ही केलेलं ट्राय एकदा, तर परत एकदा ते मजा घ्यायला आलो त्या ट्रायची. तर एक नंबर. म्हणजे हा प्लॅन नव्हता पण अचानक ठरला ना, 3रा 4था आमचा स्टॉप लॉस झाला आणि काहीच नाही राहिलं, मायनस गेलं. पण कमी गेलं तसं नो प्रॉफिट नो लॉस व्हायला पाहिजे. 397 रुपये. 397. बघू जरा खाऊ हे. गेलं नाही वितळायच्या आधी खाऊयात. तर मित्रांनो 4थं ठिकाण म्हणजे आपलं हे केस कापायचं. आणि हा बघा हँडसम झालेला आहे डायरेक्ट. खतरनाक मध्ये कटिंग केली. पहिल्यांदाच हँडसम झालाय म्हणतोय. तर ठीक आहे, असू द्या. मी सांगितल्यामुळे जरा तो कट मारलाय म्हणून पहिल्यांदाच तो हँडसम झालाय, आहे का नाही? कुठे जर्किंग पण घालताय ना, उलट जर्किंग घालत आहे. एवढा चिकना झालाय कळलं ना मी जर्किंग कसं घालतोय. उलट घातलं तरी चांगलं दिसणार आहे. उलट घालायचं तो आणवणं फेकायचं ते चालतंय. तर आता काय नाही, जाऊयात जरा जेवायचंय. रूमवर जावं लागेल. हात हे बघा जर्किन असं अशा पद्धतीने एक
घातलं जातं. हात इथं हात हे प्रकारचं अशा प्रकारे जर्किन घातलं जातं एक नवीन. डायरेक्ट जी सेट केली होती त्यांनी. ओ बाई हात कुठे गेला? हात फोल्ड होऊन तोंडासमोर आता तुझ्या. हात तोंडासमोर. तर जाऊयात जरा मित्रांनो. कुठं जायचं? रूमवर का जेवाय आता जायचं? भूक लागली मला तर लय बेकार. चालतंय तर बघू भेटू. नमस्कार मित्रांनो. तर आता वाजलेले 4 आणि मगाचाच लॉस आहे आपला. परत का आपण केलं नाही ट्रेडिंग. 3 लॉट केले होते. 3 लॉट सेलिंग, 3 लॉट बाईंग आणि ज्यामध्ये 1000 पर्यंत टार्गेट घ्यायचं होतं. पर लॉट 300 रुपये. पण झालं नाही. 850 पासून जाऊन परत एकदा आलं. म्हणजे जसं सकाळी बोललो होतो आपण ऑप्शन सेलरचे तर दिवस नाही आहेत. इव्हन बाहेरचे पण नसू शकतात कारण मुवमेंट दोन्ही साईडला आहे. कॉल वाढतोय, कधी पुट वाढतोय. काय जास्त वर नाही गेलं, खाली पण नाही पडलं. वर गेलं आता बऱ्यापैकी चांगलं. पण जे व्हॉलॅटिलिटी अपची डाऊनची खतरनाक आहे. त्यामुळे सेलिंगला बेकार आहे. हार्ड आहे, खूप हार्ड आहे. त्यामुळे बघू आता काय होतंय. ओव्हरऑल हे दिवस कधीपर्यंत चालत आहे. जोपर्यंत चालतं तोपर्यंत आपल्याला कमी थोडे प्रॉफिट जमा करत जावं लागेल. जास्त जर टाकले 7-8 लॉट तर पर लॉट जरी 1000 लॉट 7-8 हजार लॉस होऊ शकतो डायरेक्ट. आणि प्रॉफिट तेवढा होणार नाही. त्यामुळे बघू आता. असेच दिवस चालू झालेत. आता डिसेंबर, पुढचा येणारा जानेवारी आणि मग ते बजेट एकदा झालं तर मग होईल. पण बजेटचं पण आता काय होतंय काय माहिती. नवीन ते कोविडची न्यूज पण आता चालू झाली. परत इलेक्शनची. हा वर्ष जरा बेकार आहे. अर्ध वर्ष तरी खतरनाक जाणार आहे. खतरनाक आहे. इथं सर्वाइव्ह करणं लय अवघड आहे. आणि एकत्र झालं कोविडचं इलेक्शनचं आणि कोविड इलेक्शन बजेट अजून काहीतरी असेल तर हे सगळं आल्यामुळं सेलरसाठी तर नाही आताचा मार्केट. उद्या तर फ्रायडे सेन्सेक्स एक्सपायरी. बघू उद्या सेन्सेक्स मध्ये ट्राय करू. खतरनाक आहेत. जास्त प्रीमियम आहेत सेन्सेक्स मध्ये. जे असतात ते नॉर्मली 300 असतात टोटल. आज 450 प्रीमियम आहे. 450 प्लस प्रीमियम चांगलं आहे. तरी पण बघू आता. पण उद्या सकाळी मारायचा का थोडं 11ला पण मारता येते. ज्यावेळेस साईडवेज राहिलं की मग करायला चालते. बघू आता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून टाका आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. तुमचा दिवस शुभ असो.